हा विकास आपल्याला एकत्र येऊन घडायचा. हा विकास कोणतरी मंत्री येऊन करेल, संत्री येऊन करेल, आमदार येऊन करेल, खासदार येऊन करेल, या आशेमध्ये आपण थांबणं आता थांबवलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा अधिकार दिलाय, तो म्हणजे मतदानाचा. आणि या अधिकाराने आपण ठरवू शकतो की सत्तेमध्ये कोण जातं, आपला नगरसेवक कोण बनू शकतं आणि आपला नगर अध्यक्ष कोण बनू शकतं. आणि या परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करतो की इथे आपल्या सर्वांसमोर योग्य विकास करणारे उच्च शिक्षित लोक आहेत. आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या लोकांना मतदान करावं आणि ह्या लोकांना सत्तेत पाठवावं आणि आपण सर्व एकत्र येऊन वाशिमचा विकास करू, हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि तेच बोलत असताना किरणताईंनी आता आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की समोरचे दोन उमेदवार काय करतात. एक उमेदवार, त्याला ग्रामीणचा शहरामधला आणि शहरामधला ग्रामीण मधला फरक कळत नाही आणि ग्रामीणच्या योजना शहराला लावायला गेला तर आतापर्यंत जिकडे वाशिम आहे त्याच्याहून मागच्या परिस्थितीमध्ये तो आणून ठेवेल अशी परिस्थिती दिसते. आणि दुसऱ्या बाजूला जो माणूस आहे तो माणूस स्वतःच तर नगर परिषदेच्या ठेक्यावरती जगतो. आता ठेकेदाराला जर तुम्ही सत्ताधारी बनवलं तर सत्ता कोण मिळवणार आणि ठेके कोण घेणार, हा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित राहतो. आणि दुसऱ्या बाजूला आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तुमच्या सर्वांसमोर उच्च शिक्षित, शिकलेले, परिसराचा अभ्यास असलेले, त्यांच्या वॉर्डामधला, त्यांच्या प्रभागामधला, तसंच त्यांच्या शहरामध्ये काय समस्या आहेत, नागरिक कोणते आहेत, त्या नागरिकांच्या अडी अडचणी काय आणि त्या नागरिकांच्या अडी अडचणी कशा सोडवू शकतो याचा पूर्ण अभ्यास करूनच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तयारी करून आपल्या सर्वांसमोर उभे आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या येत्या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कोणत्याही माणसाच्या मागे ठेवू नका, ग्रामीण माणसाच्या शहरी विकासाच्या मागे ठेवू नका आणि या नगर परिषदेच्या ठेकेदाराच्या मागे ठेवू नका. आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या शिकलेल्या उमेदवारांच्या मागे ठेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार हे बहुमताने निवडून आणून द्या. आणि मित्रांनो, आज जर तुम्ही वंचितचे उमेदवार बघितले तर तुम्हाला अजून एक खासियत दिसेल की वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेचे ते अध्यक्षाचे उमेदवार हे 22 वर्षाचे, इथे आरतीताई आहेत 25 वर्षाचे आहेत. आणि तशाच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे तरुण आणि युथ असे आहेत. आपण गेल्या 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याची काय परिस्थिती झाली आणि चुकीच्या माणसाच्या हातामध्ये धोरण आलं की काय होतं याची आपण पूर्ण परिश्रम बघितलेले आहे. कोणतरी माणूस येतो, निवडणूक पडतो, मग शिवसेनेत जातो, दुसरा माणूस येतो तो भाजपमध्ये जातो. आणि जर आपल्याला हे सगळं पराक्रम थांबवायचं असेल तर आता आपल्याकडे एक महत्वाची संधी आली की आता युवा हे आपल्यासाठी उभे आहे. आपण जर आज या युवकांना ताकद दिली, आपण जर आज या युवकांना बळ दिला तर हीच लोक पुढचे 50 वर्ष आपल्या वाशिम मधलं नेतृत्व सक्षमपणे सांभाळू शकतात आणि त्याच्याच पेक्षा आपल्या वाशिमचा विकास हा अजून 20 वर्ष पुढे घेऊन जाऊ शकतात. ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि जसं आम्ही म्हणतो की वंचित बहुजन आघाडी इकडच्या तळागाळातल्या तमाम कार्यकर्त्यांना, ते वंचित समाजात असो, बौद्ध असो, मुसलमान असो, आदिवासी असो, भटके विमुक्त असो, बौद्ध असो, बहुजन असो, या सगळ्या वंचित समूहांना उमेदवारी देणारा एकमेव पक्ष हा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे. तुम्ही शेजारी वाशिमच्या शेजारी अकोल्याची जिल्हा परिषद बघा. अकोल्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष एक आदिवासी झालाय, एक माळी समाजाचा झालाय, एक तेली समाजाचा झालाय, एक धनगर समाजाचा झालाय. बौद्ध मधला अध्यक्ष जो झालाय तो ओपन मधनं निवडून आलाय. आणि त्याच्याहून महत्वाचं, या महाराष्ट्रामधली पहिली मुसलमान महिला साबिया दीदी अंजुम ही वंचित बहुजन आघाडीकडनंच पहिली जिल्हा परिषद अध्यक्ष झाली होती अकोल्यामध्ये. आणि ज्या पद्धतीने ज्यांना ज्यांना संधी नाकारतात आणि ज्यांना ज्यांना सत्तेचे दार बंद करतात त्या त्या सगळ्या समूहांना, त्या त्या सगळ्या समाजांना वंचित बहुजन आघाडी उमेदवारी द्यायला आहे. आणि त्याच पद्धतीने ज्या ज्या युवकांना इकडचे प्रस्थापित संधी नाकारतात त्या युवकांना सुद्धा संधी देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज मैदानामध्ये आहे.
आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हा वाशिम नगर परिषदेवरती फडकावा एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव उलेमाले, दादा उगोलेमारे टोलमारे, तसेच प्रभाग 4 मधनं जय ह्या सुद्धा नगर परिषदेच्या मार्फत वाशिम मध्ये चालू करून वाशिम मधल्याच तरुणांसाठी महिन्याला